पुरणपोळ्या, पोळ्या, चटणी. हे प्रेम आहे. शक्यच नाही वाटतं तुम्हाला. शक्यच नाही. हो तुमचा मित्र आहे बा इथेच सगळे. आपल्याला सोय करून अभिषेकचे मित्र आहेत सगळे. देणार. चलो बाय. लांजाला आलोय आपण आणि लांजाचा रोड बघा. अजूनही काम काही नाही म्हणजे तेच जे 2 महिन्यापूर्वी आपण दाखवलेलं व्हिडिओमध्ये तसंच आहे. साईडने 2 बाजूला रोड हे करून ठेवलेला आहे. आपला अभिषेक येऊन गेलाय त्यामुळे त्याला माहिती आहे. समोर वाडा आहे. राजे जेव्हा थोडंसं रिस्की आहे. वरून सगळं पडलेलं आहे. खाली बरंचसं डॅमेज झालेलं आहे आणि दुपाकी दरवाजे आहेत. याच्यावर लोखंडी खिळे पण दिसत आहेत. हे पण हे खूप रिस्की आहे. हे कधी कोसळेल ना कोणत्या क्षणाला हे सांगू शकत नाही. सगळं बघा वाळवी वगैरे लावून सगळं पूर्ण अगदी हे झालेलं आहे. जीर्ण झालेलं आहे. जीर्ण पुरणपोळ्या, पोळ्या, चटणी. हे प्रेम आहे. पुरणपोळ्या, चटणी आणि घावणोळ्या. काय बोलतात त्याला? आंबोळ्यो. आंबोळ्यो. पोळ्यो. पोळ्यो. एवढा खाल्यावर पण मी नाश्ता करतो. बोल नाही भावा नाश्ता करू की. हा चला सगळे तयार झालेले आहेत. तिसरा माणूस चालक मालक कुठे आहेत? चालक मालक हे बघा. हे चालक मोरया. आज 3 तारीख आहे आणि अभिषेकच्या गावून हर्डीमधून आम्ही आता निघतोय आणि वाजले आहेत आता हे बघा 8 वाजून 34 मिनिटं झालेली आहेत. 1.5 तास लेट आहे. 7चं टायमिंग ठरलेलं पण सगळं होईपर्यंत मग नाश्ता पाणी आंघोळ पाणी सगळंच झालं. तर इथून निघून 2 ठिकाणं तर करायचे आहेत. 2-3 ठिकाणं बघू त्यातले आता किती ठिकाणं होत आहेत आणि टाईम कसा मिळतोय त्यावर डिपेंड आहे. पण आता इथून निघतोय आम्ही आणि काकी आवाज देते नाही ही साक्षी आवाज देते समोर. अभिषेकचं घर समोर. अभिषेकच्या काकांची मुलगी आहे साक्षी. काकी पण आली बाहेर दरवाजात. तर आज ॲक्च्युली इथे समोर हा इथे बघा होळीचा खूट दिसतोय. आज इथे होळी होती आणि दुपारी सकाळचा आणि म्हणजे 11 वाजताचा वगैरे टायमिंग होता 11-12चा. पण आज ग्रहण असल्यामुळे ना ती आजची होळी उद्यावर गेली. त्यामुळे आमचा हा प्रोग्राम थोडासा अटेंड जो करणार होतो तो नाही अटेंड करता आला. ठीक आहे. बाकीचं 2 ब्लॉग तुम्ही बघितले. त्याच्यामध्ये आपण जे काय फिरलो ते सगळं दाखवलं. माझ्या घरातलं फक्त थोडंसं जे असरुणीला गेलो तर तिथला जो चहा पाण्याचा वगैरे कार्यक्रम झाला तर तो आपल्याला दाखवता नाही आला. कारण यांना सगळ्यांना घर दाखवण्यामध्ये वगैरे पण मी थोडासा बिझी राहिलो. बाकी चला भेटू. प्रवास आपला चालू करू आणि प्रवासात बघूया काय काय आपल्याला कुठे कुठे विजिट देता येते ते. ओके चला बसा. चलो चलो. बॅग कर सगळे सेट झाले. चलो चला दादा. अभिषेकचे काका आणि अभिषेकचं घर. चलो एक चढाव आहे मस्तपैकी. गाय येता समोर आणि पाटलादार अभिषेकच्या घराचं.
आणि हा मेन रोड. मेन रोड म्हणजे त्यांच्या गावातून जो रोड गेलाय खातो तो. आता. हो का? ओके. शांत राहा ना. नाही ना, हे शक्यच चलो. नाही वाटतं तुम्हाला. शक्यत नाही. हो तुमचा मित्र. मित्र आहे हो इथेच सगळे. आपल्याला सोय करून अभिषेकचे देणार. मित्र आहेत सगळे. Yes. चलो बाय. हो तुला थँक्यू. चला Very good बोलले. चला गणपती बाप्पा. हो या. चला प्रवासाला सुरुवात झाली आहे. ऑन द वे आता काय काय बघत जायचंय मुंबईपर्यंत ते तुम्हाला कळेल. कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा. चला मुंबई गोवा हायवेला सुरुवात झालेली आहे. आपल्याला CNG भरायचं आहे. किती पॉइंट आहेत? नाही आता नाही. डायरेक्ट तिथे संपायच्या अगोदर. ओके चलो. वाव फॉगी आहे पण क्लायमेट धुकं आहे. धुवा 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 धुवा. लांजाला आलोय आपण आणि लांजाचा रोड बघा. अजूनही काम काही नाही म्हणजे तेच जे 2 महिन्यापूर्वी आपण दाखवलेलं व्हिडिओमध्ये तसंच आहे. साईडने 2 बाजूला रोड हे करून ठेवलेला आहे. आता अंडरग्राऊंड करताय की काय करताय कळत नाही नक्की. वरतं ब्रिज आहे, तिथून साईडने पण सगळं खोदून ठेवलं आहे. लेफ्ट साईडला राईट साईडला दोन्ही बाजूला हे बघा. आणि ब्रिजचं काम ते अजूनही 2 महिन्यापूर्वी जेवढं होतं तसंच आहे त्याच सिच्युएशनमध्ये. हा डायव्हर्जन पूर्णपणे म्हणजे रस्ता बघा सगळी खडी आहे पूर्ण टाकलेली. कधी होणार गणपतीपर्यंत होईल का वाटत नाही. गणपतीपर्यंत होईल. बाकी लांजाची बाजारपेठ आली बघा. गिलोळी पण दाखवलेलं. महाराष्ट्र बँक लांजा शाखा. ओके लांजाची बाजारपेठ. भाजीवाले बसलेत सकाळी. हा बघा आपण डिसेंबरमध्ये आलेलो ना तेव्हा ॲक्च्युली हा रोड झाला नव्हता. हा बघा हा रोड आत्ता झालेला आहे या गेल्या 1-2 महिन्यामध्ये. फुल युटर्न. इथून गाड्या वरूनच सगळ्या वन साईड जात येत होत्या पण आता हा दोन्ही बाजूने ओपन केलाय. हा बघा हा आत्ता झालेला आहे. कारण आपण डिसेंबरमध्ये जेव्हा आलेलो तर तेव्हा हा रोड नव्हता क्लिअर झालेला. हे सर्व काम चालू होतं. डंपर वगैरे सगळे इथे कंटिन्यूस कामाचे उभे होते आणि काम चालू होतं. हा बघा हा इथपर्यंत झालाय. हा बघा आणि इथे डायव्हर्जन होतं आणि इथून पुन्हा मग दोन्ही बाजूने गाड्या कंटिन्यू होत्या. तर आता हा जो मधला जो एक नाही म्हटलं तरी एक 600 ते 800 मीटरचा पट्टा आहे जो पूर्ण क्लिअर झालाय. रोडचं काम चालू आहे अजून. आत खंबा येईल ना आता. हो पुढे येईल थोडं आत खंबा येईल. इथे पण अजून रोडचं काम चालूच आहे. आपली लालपरी येते समोरून. मस्त वाटतं. अरे खाली चालली झरेवाडी. ओके झरेवाडीला चालली आहे ती. बघा इथे गाडी पार्क केली आहे आणि जाताना बघा ह्या हॉटेलला थांबलेलो. हॉटेल किंवा मार्ट आहे डीमार्ट टाईप वगैरे. आणि जाताना इथेच थांबलेलो आम्ही. आपला हा मुंबई गोवा हायवे. आणि इथे मस्त की गुळाचा चहा मिळतोय. गुळाचा चहा प्यायला थांबलोय इथे. आपली माणसं येत आहेत. दोन माणसं गेले थोडं हलके व्हायला. ते आले की मग चहा वगैरे पिऊ जरा मग निघू. 1 मिनिट. ओके चलो चेअर्स. हॉटेल श्री गणेश याच्यामध्ये थांबलेलो चहा प्यायला. आणि आता आम्ही निघालोय हातखंब्यावरून. आपला हा जो पुढे दिसतोय लेफ्ट तो आहे रत्नागिरी स्टेशन डायरेक्ट. आणि किती वाजले? 10:05 झालेले आहेत. किती वाजता निघालेलो आपण? 9:54 नाही आपलं 8:54.
गेला रत्नागिरीला सरळ आणि टुवर्ड्स मुंबई. आपण थांबणार आता डायरेक्ट संगमेश्वरला. संगमेश्वरला आपल्याला मगाशी म्हणालो तसं संभाजी महाराजांचा जो राहता वाडा होता तिथे सरदेसाई वाडा, तर सरदेसाई वाडा बघून जे काय मंदिर आजूबाजूचा परिसर ते सर्व बघायचं आहे. ठीक आहे, चला डायरेक्ट आता आपण सरदेसाई वाड्यालाच भेटू. वरड चाललाय हातखंब्याच्या पुढे आलोय आपण. आता संगमेश्वर येईल आणि इथे म्हटलं रस्त्याचं थोडंसं काम अजूनही झालेलंच नाहीये. हे बघा ते काहीतरी ऋतुजा प्रथमेश शुभ विवाह वराड थांबलंय इथे. सगळी लग्नाला जाणारी माणसं आहेत. आणि मंदिर बघा हे छान आहे मंदिर. म्हटलं तुम्हाला पण दाखवूया मंदिर. आणि रस्त्याचं काम असं चालू आहे, ब्रिज होणार आहे आणि हे असं आहे सगळं ओबड धोबड खोबड. कोळंबे कोळंबे म्हणून काहीतरी गाव आहे. अरे बापरे, बम 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 बोले, बम बम बोले. ही हिरोची झूम नवीन आली ती. मुलगा पण आहे बघा, लोडेड पण आहे. मुलगा मध्ये बसवलाय मस्त. ते मंदार सारखा तो रॉड पण लावलाय त्याने मागे. सही बघा, हे असं सर्व माती आहे ना, हीच माती मग पावसामध्ये आहे ना वाहून सगळी रस्त्यांवर येते. तर काहीतरी जरा रस्ता निगमवाले जे कोण असतील ना ऑथॉरिटीवाले, त्यांनी जरा थोडंसं यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. बघा आता हे पण समोर बघा राईट साईडला हा जो पूर्ण तोडलाय ना, आता हा कडा आहे पूर्ण रॉक आहे त्याच्यामुळे तर ठीक आहे. पण हा जर कधी कोसळला तुकडा तुकड्यांमध्ये डायरेक्ट गाडीवर आहे ना सरळ, तर याचं कसं थोडंसं काहीतरी नेट वगैरे लावून मस्तपैकी थोडंसं प्रिकॉशन घेतलं पाहिजे. बघा हा हायवे आणि आपण इकडे आता राईटला आलो. बघा छत्रपती संभाजी महाराज पुतळा 1.2 किलोमीटर, कर्णेश्वर मंदिर 1.7 किलोमीटर. बँक ऑफ इंडिया, संभाजी महाराजांचा स्टॅच्यू. हा बघा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. सरळ ना बत्ती जवळ, पुढच्या बत्ती खांब्याजवळ लावा. ठीक आहे, जुन्या काळातलीच आहेत. ओके, अच्छा हा समोर दिसतोय तो कौलं दिसत आहेत ते नळे वगैरे. ओके चला आलो आपण. वाजले आहेत 11, बरोबर 11 वाजता पोहोचलो. 2 तास लागले आपल्याला. सरदेसाई वाडा बघूया आणि त्याच्यानंतर कर्णेश्वर मंदिर. नाही नाही हा गॅप आहे, बऱ्यापैकी गॅप आहे. हो का, इथे समोर वाडा आहे. समोर वाडा आहे. आपला अभिषेक येऊन गेलाय त्यामुळे त्याला माहिती आहे. समोर वाडा आहे. राजे जेव्हा पकडले गेले त्यावेळी आदली रात्र किंवा आधीचे जे 3-4 दिवस होते ते राजे इथे ह्या वाड्यात होते राहायला. आता या ग्रिल मधून मी तुम्हाला दाखवतोय. हे सगळे लाकडी आहेत. हे कदाचित तेव्हाचंही लाकूड असेल, हे माहिती नाही किती वर्षापूर्वीचं आहे. पण हे बघा अशी पडझड झालेली आहे आता. हे बघा वरती सगळं लाकडी आहे. कमीत कमी 300 वर्ष झाली ह्या गोष्टीला. आता आतमध्ये बघा काय परिस्थिती आहे. हे डोअर्स आहेत बघा इथे. हे बघा अजूनही त्या डोअरचे बाजूचे जे खांब असतात ना त्याच्यावरचं ते नक्षीकाम वगैरे पण दिसतंय बघा इथे. हे या बाजूला इथे
तर अशा तऱ्हेने बरीचशी पडझड झालेली आहे बघा. हे पण इथे बघूया, या बाजूला बघूया बघा. मागची बाजू नवीन केलेली आहे, पण ही जी पुढची बाजू नाही बघा, वरती वगैरे असं सगळं कोसळलेलं आहे. कौलं वगैरे टाकलेली आहेत. थोडंसं डागडुजी प्रत्येक काळामध्ये थोडी थोडी झालेली असेल, पण ही जी आहे ना बघा ना, चिरे आहेत हे, आणि या चिऱ्यांमध्ये बघा मातीचा लेप आहे. मध्ये जी आहे ती सर्व 2 चिऱ्यांच्या मध्ये आहे ना ती माती आहे. हे बघा, हे मातीचं लिंपण आहे, हे सर्व माती आहे. ॲक्च्युली एक स्मारक झालं पाहिजे इथे. ऊन वाढेल आणि खूप गरम होईल आपल्याला. एवढं पब्लिक इथे बघायला पण येत आहे. हळूहळू जसं ज्यांना इतिहास कळतो ते लोक हळूहळू इथे भेट देत आहेत. पण मुलं आहेत ते बघा समोर. हा पण स्मारक होऊन, स्मारक बनवून हा वाडा जर जतन केला, आताही जसा पडलेल्या स्थितीत जसा काय आहे ना त्या स्थितीत जरी जतन केला ना तरी पण खूप बऱ्यापैकी लोकांना म्हणजे एक आस्था आहे या वाड्याविषयी. हे बघा, आता इथून हे असं सगळं पडलेलं आहे. बघूया थोडंसं आत जाऊन, इथून थोडंसं आहे आत जायला मार्ग. हे बघा, हे थोडंसं रिस्की आहे. वरून सगळं पडलेलं आहे, खाली बरंचसं डॅमेज झालेलं आहे, आणि दुपाकी दरवाजे आहेत यातले ते खाली येते बघा. आणि यातून आतमध्ये आलो आहे आपण. हे बघा, आतून हे असं आहे थोडंसं जुन्या काळातले अजूनही ही वरचे लाकडी सामान सगळं दिसतंय वरती. या भिंती आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या चिऱ्यांमध्ये आहे ना हे सगळं मातीचं लिंपण आहे अजून. हे बघा, सगळं माती आहे, मातीचे लिंपणाने हे केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे कुंट्या असतात जुन्या त्याही लावायच्या अजूनही दिसतंय त्यामध्ये 60 पिढीने. आणि दिवे ठेवण्याची सोय त्या काळामध्ये अशा भिंतीमध्ये खोबण्या असायच्या आणि त्याच्यामध्ये दिवा लावायची व्यवस्था केली जायची. हे बघा, हे पण आहे, पण सगळ्या भिंती आहे बघा दगड आहेत. यामध्ये भिंत आहे मातीची आणि त्यामध्ये पूर्ण दगड आहेत, आणि एकावर एक दगड रचून दोन्ही बाजूने मातीचं त्यावर सारवण वगैरे करून बनवलेलं आहे. हे बघा, ही भिंत वगैरे एकदम जुनी आहे. आता ही दरवाजे बघा, याच्यावर लोखंडी खिळे पण दिसत आहेत. हे पण हे खूप रिस्की आहे, हे कधी कोसळेल ना कोणत्या क्षणाला हे सांगू शकत नाही. सगळे बघा वाळवी वगैरे लावून सगळं पूर्ण अगदी हे झालेलं आहे, जीर्ण झालेलं आहे, जीर्ण अवस्थेत आहे हे सगळं. त्याच्यामुळे थोडंसं रिस्क घेऊन मी आलो आहे आत. बघूया म्हटलं तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवीन. हे बघा, हे असे खाणे जुन्या काळी भिंतीमध्येच बनवलेले आहेत, काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी. हे बऱ्यापैकी बघा, हा बांबू आहे आणि बांबूचा सपोर्ट दिलेला आहे वरती बऱ्यापैकी. तर बघून आहे ना सगळ्या ह्या गोष्टी खूप वाईट वाटतं की महाराष्ट्राला एवढा मोठा इतिहास आहे महाराजांचा, एवढा मोठं महाराजांनी कार्य करून ठेवलेलं आहे, शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी. पण त्यांचं काही ज्या वास्तू आहेत त्यांच्याशी रिलेटेड तर अजूनही शासन काय किंवा कुठेही जे कोण असतील त्याच्याशी रिलेटेड जबाबदार मंडळी तर त्यांनी थोडंसं हे लक्ष देऊन हे जतन करावं. जसं आहे तसं, असं नाही म्हणत की काय चांगलं करा, डागडुजी करा, अजून चांगलं करा, पण जसं आहे तसं जरी जतन केलं ना तर लोकांना कळेल की त्या काळी महाराजांनी किती कठोर परिश्रम घेऊन कुठल्या कशा परिस्थितीत राहून स्वराज्य टिकवण्याचे प्रयत्न केले. ते बघा वर बघा. ठीक आहे, चला या निघूया बाहेर. थोडंसं रिस्की वाटतंय आत, कधी काय कोसळेल सांगता येत नाही, पण छान आहे.
जसं आहे तसं जरी जतन केलं तरी खूप काय बघा बघा या भिंती आणि त्याच्या आतमध्ये बघा पूर्ण ते लाकडी सामान आहे आणि चिऱ्यांचे छोटे छोटे दगड वगैरे असे जमा करून आहे ना ठेवून एकावर एक रचून आहे ना हे बघा मातीच्या भिंती आहेत सर्व पूर्णपणे. हे जपलं गेलं पाहिजे पण नाही होत. बघा इथे आहे ना काही दगडी कळत नाही नक्की खांब आहेत पण कशावरचे आहेत हे बघा 1 2 तिथे एक आहे 3 खांब आहेत हे बघा कशावरचे आहेत माहिती नाही 3 खांब आहेत हे इथे. ही पण काहीतरी वास्तू आहे जुनं काहीतरी एखादं घर किंवा असं काहीतरी आहे. ज्योती दिसत आहेत बघा घराच्या भिंती म्हणजे खूप छान आहे पण तेच आहे की जपलं जात नाही आहे अजूनही अशा वास्तूंची किंमत जे कोण जबाबदार व्यक्ती आहेत त्यांना नाही कळत. आमच्यासारखे शिवप्रेमी आहेत पण काय आमच्या हातामध्ये काय नाही आहे. राजांचा वाडा समोर आहे ते बघा तिथे समोरून आलो आपण जे मी एक मिनिटावर आणि पाठीमागे सरळ चालत ना की ते बघा ही मंदिर आहेत बघा. आता या मंदिराच्या मी मागच्या बाजूला उभा आहे हे बघा समोरचं मंदिर आणि हे बाजूचं मंदिर. किती पुरातन मंदिर आहेत ना ही. माझ्या मते तर ही जी मी तुम्हाला शिल्प दाखवली ना बऱ्याच जणांना जर त्याच्याविषयी माहिती असेल तर तुम्ही समजू शकता पण खूप जीर्ण अवस्थेत आहेत या वास्तू. आणि जर हे अशी जबाबदार व्यक्तीचं कोण हा व्लॉग बघेल एखाद्याच चुकून जर काय बघितलाच तर आमचं एक रिक्वेस्ट आहे की जपा. अशा वास्तू हळूहळू नामशेष होत चाललेत. तर आपल्या पूर्वजांनी काय निर्मिती केली आहे ना या अशा गोष्टींमधूनच कळते. हे बघा सुंदर आकृती आहेत हे बघा. हे काहीतरी साधू दिसतोय दाढी नेमकं काहीतरी शिकवतोय असं वाटतंय. इथे नर्तकी आहेत नाचणाऱ्या. तर हे खंडित झाल्यामुळे नेमकं कळत नाहीये पण ह्या 2 व्यक्ती आहेत नेमकं काहीतरी आहे इथे बघा. पुढची पण अगदी त्यांचे डोळे वगैरे स्पष्ट दिसत आहेत अवयव आणि खाली सर्व फुलं आहेत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पण जतन होत नाही आहे त्या प्रकारे व्हायला पाहिजे. चला आपली मंडळी इथे उभी आहेत. हे बघा वाड्याकडनं पुढे आल्यानंतर ना 1 मिनिटावर ही मंदिर आहेत आणि काळ्या दगडातली एकावर एक दगड ठेवून बनवलेली मंदिरं आहेत. ही छोटी छोटी मंदिरं आहेत पण मला वाटतं तरी 1000-1 वर्षापूर्वीची मंदिरं नक्कीच असावीत. ही 2 आहेत आणि इथे एक आहे 3 मंदिरं आहेत. तर बघूया आतमध्ये जाऊन की आतमध्ये ते कसे आहेत. 1 मिनिट. मला वाटत नाही की देवांच्या मूर्त्या वगैरे काय असतील आतमध्ये तरी पण आहेत. ओके नंदी आहे हे बघा त्याची अवस्था बघा नंदीची. नंदीचा पुढचं डोकं मागचं हे काहीच नाही जस्ट एक हे आहे बघा. किती पुरातन वास्तू आहे ही सौर नक्षीकाम हे बघा. इथे एक मूर्ती आहे योद्ध्याची मूर्ती वाटते मला तरी. ही लढाईला एखादा योद्धा असतो ना तसं काहीतरी आहे. त्याच्यानंतर इथे एक आहे हे मला वाटतं शंकर पार्वती असावेत साधारण.
अंदाज आहे माझा, नक्की नाही मी सांगत, पण तसंच आहे एक मूर्ती छोटी, पण इथे एक भक्तगण दिसतोय. त्यानंतर हे बघा नक्षीकाम आहे, वरती कमलपुष्प कोरलेलं आहे आणि आतमध्ये शिवपिंडी आहे. शिवपिंडी आतमध्ये, आणि पूजा अर्चा सुद्धा होते रोज, पण तरी पूजा अर्चा येऊन करते. खूप सुंदर आहे, ते जतन झालं पाहिजे. थोडस या बाजूने पण दाखवतो. हे बघा. वरती जे दगडांचे थर आहेत ना, बघा ना कसे लावलेले आहेत एकावर एक. कोणतंही मध्ये प्लास्टर वगैरे नाही आहे, नुसते दगड, काळे दगड आहेत आणि त्यांना एक आकार देऊन फक्त एकावर एक ठेवलेले आहेत. ते सुंदर. किती लोक येत आहेत बघा इथे बघायला. म्हणजे हा जो परिसर, ह्या वास्तू जर व्यवस्थित जतन केल्या, थोड्याशा सुखसुविधा दिल्या इथे लोकांना, तर हा ओघ लोकांचा अजून वाढेल इथे यायचा. थोडासा रस्ता वगैरे जरासा रुंद केला, कारण खूप अरुंद रस्ता आहे इथे यायला, तर थोडासा तसंही काही सुविधा वगैरे केल्या ना, तर नक्कीच ही जी वास्तू आहेत त्या अजून खूप चांगला यांचा अभ्यास होऊन प्रकाशात येतील. बघा हा पण नंदी आहे, हा पण पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेला आहे. ते जाऊया आतमध्ये. ओ हो, सॉलिड. केवढं मोठं गोल हे थाळी आहे. वाव. ही एक मूर्ती आहे इथे, छोटे छोटे बघा आकृती आहेत फुलांच्या, पूर्ण चारी बाजूला आहेत. वाव. त्याशिवाय मधली बघा सेंटरची एक झुंबर टाईप, अप्रतिम आहे, अप्रतिम कोरीव काम आहे, पूर्ण दगडात कोरलेलं आहे. आणि ते सुपर्ब. तू जे म्हणत होतास भीमाचा आणि ते 5 पांडवांची थाळी, ही कर्णेश्वर मध्ये. अच्छा, पण हे पण काहीतरी तसंच आहे ना? हे केवढं मोठं गोल आहे बघ ना, पूर्ण दगडात कोरलेलं. हा प्रयोजन नेमकं काय आहे ते कळत नाही याचं. आणि या बाजूने सुद्धा आहे बघा, खूप ढासळलेल्या अवस्थेत आहे, आतमध्ये येणं पण खूप जिकरीचं आहे, कधी कोसळेल सांगू शकत नाही. अच्छा ओके, हे शिवपिंडी आहे इथे. ओके, हे बघा शिवपिंडी आहे, म्हणजे हा गाभारा होता असेल ऍक्च्युली, पण आता ही अवस्था बघा. हे बघा कमलपुष्प इथे पण कोरलेलं आहे वरती, आणि ही अवस्था बघा. आता हा दगड फक्त ह्या 2 दगडांवर तोललेला गेलेला आहे, तो कधी पडेल सांगू शकत नाही. काय अवस्था आहे. पुरातत्व खातं काय मेंटेन करते मला तेच कळत नाही. हे काय, हे वरच्या शिळाच आहेत, ही जी पडली आहे ती पण. किती कोरीव काम आहे, बारीक बारीक. आणि हे तर अक्षरशः वेळ लावणार आहे. हे आहे ना दगडामध्ये कोरलेलं, एखादा झुंबर सारखं आहे. ही छोटी छोटी नक्षी बघा ना, ही बघा. आणि हे सगळं बांधकाम आहे ना फक्त एकावर एक ठेवलेलं आहे, नुसतं रचलेलं आहे. कुठेही त्याच्या सांध्यांमध्ये काही असं सिमेंट किंवा काय त्या काळचं असं काही दिसतच नाही. सगळे सांधे ओपन आहेत बघा, सांध्यांमध्ये कुठलंही दिसत नाही जॉईन करायला, नुसते एकावर एक दगड फक्त ठेवलेले आहेत. आता हे पण इथून निघालंय, हा बघा, हळूहळू हे पण थोडं थोडं खाली येत जाईल. वास्तू खूप जुन्या आहेत पण जतन केल्या जात नाहीयेत. एक हे मंदिर पण आहे, आणि हे बघा इथे तर स्पेशल नंदीसाठी पण एक स्वतंत्र वास्तू केलेली आहे त्यांनी. आणि हा नंदी सुद्धा खंडितच आहे, पूर्ण मूर्ती नाहीच आहे या नंदीची पण. 2 नंदी आहेत इथे, आणि त्यांच्या पाठीवरची झूल पण दिसते दोघांच्याही अगदी व्यवस्थित. नंदीची मूर्ती वगैरे सगळं खंडित आहे, वरचं शिखरही नाहीये,
या बाजूचं सुद्धा मंदिरावरचं शिखर दिसत नाहीये बघा. काय सुंदर वास्तू आहे ही. हा काय हे जीव असं हे होतं खालीवर. हे बघा, हा सभा मंडप आहे पुढचा आणि मागचं जे आहे ते गर्भगृह आहे. आय थिंक त्याच्यामध्ये ती शिवपिंडी वगैरे असायला हवी. आणि बरेचसे पर्यटक इथे येत आहेत कारण आम्ही आता येऊन फक्त एक 10 मिनटं झाली आम्हाला, तरी जवळजवळ आम्हाला 30-35 माणसं तर दिसली. 4-5 ग्रुप, 7-8 ग्रुप मिळून एवढी माणसं दिसलीत. आतमध्ये जाऊया, आतमध्ये बघूया कसं आहे ते. चप्पल काढतो. ते पण नाही ना, कोरीव काम बघा. हे सर्व नर्तकी आहेत. आम्हाला वाटतं अवतार आहेत वाटतं. हे नरसिंह अवताराचं सारखं वाटतंय पोट फाडताना. चित्ररूपी काही प्रसंग आहेत कोरलेले. हे बघा, हे नर्तक वाजवणारे आहेत. नर्तक नाही, सॉरी, वाजंत्री आहेत, वाजवणारे. हे बघा. ह्याचंही छत पूर्ण कमलाकृती आकृतीने कोरलेलं आहे. आणि इथे सुद्धा हे बघा, हे हार घेऊन दोन्ही बाजूला आहेत. तसं इथे नाहीच मूर्ती आहे. शिवपिंड आहे आतमध्ये. टॉर्च कर ना जरा, एक मिनिट. हा, मोबाईलच्या टॉर्च मध्ये दाखवते. शिवपिंडी आहे आणि गर्भगृहामध्ये छोटंसं गर्भगृह आहे आणि त्यामध्ये शिवपिंडी आहे. बघा वरती एक गणेशपट्टी आहे. इथे सुद्धा कमल पुष्प आहे वरती कोरलेलं. थँक्यू. पूर्ण गोल राऊंड याच्यामध्ये पण आहे. याचं प्रयोजन नेमकं काय ना कळत नाही. चला बाहेर. बघा, नंदीचं सभामंडप. तर किती मंडळी जमा झालेत बघा हळूहळू. तर ह्या गोष्टी थोडं शासनामार्फत जर मेंटेन झाल्या ना तर एक छान पर्यटनाशी रिलेटेड एक स्थळ इथे करू शकतात. पण तेच आहे प्रॉब्लेम की हे शक्य नाही होत त्यामध्ये. ते हे करायला हे युद्धाचे प्रसंग आहेत कोरलेले. हे बघा, घोड्यावर हा जो उजव्या बाजूला आहे तो घोड्यावर बसलेला योद्धा आहे. त्याच्यानंतर मधला जो आहे तो बघा हातात ढाल आणि तलवार दिसते आणि त्याच्या मागे पण एक सैनिक दिसते. इथे वरती पण आहे, हे पण युद्धाचाच प्रसंग कोरलाय. त्यानंतर एक मिरपी आहे ज्याच्यामध्ये विणा घेऊन बसलेली दिसते. नर्तकी आहेत आणि शिवपिंडी आणि दोन बाजूला पूजा करणारे. तर चारी बाजूला ॲक्च्युली असे काही प्रसंग आहेत जे यामध्ये कोरलेले दिसतील. इथे पण योद्धा आहे घोड्यावर बसलेला आणि हे 3 सैनिक आहेत त्याच्या विरुद्ध लढणारे. सेम तीच प्रसंग आहेत, युद्धाचे प्रसंग आहेत कोरलेले. बघा,
नाही खरी गोष्ट आहे बघ. एक म्हणजे मीडिया हे सुद्धा एक असं माध्यम आहे की लोक जागृती त्या निमित्ताने होते. चांगला है वापर ना? झाला पाहिजे. वापर करणाऱ्यावर आहे शेवटी की तो कशा प्रकारे त्याचा माध्यमाचा वापर करतोय. तर संभाजी महाराजांवरचा तो पिक्चर आल्यामुळे पुन्हा एकदा ह्या स्थळाला भेटी अचानक वाढल्या लोकांच्या. सरदेसाई वाड्याला यायला लोक लागली. हा आता ही पण वास्तू बघ पाण्याचं असावं है ना, हौद वगैरे असतो ना किंवा विहीर टाईप बघा. हा विहीरच आहे ही बघा, किती खोल आहे बघा विहीर. आता ही विहीर ह्या काळातली नाही आहे. हे जे बांधकाम आहे ना त्याच्यावरूनच कळतं की ही विहीर या काळातली नाही आहे. ही विहीर ही काहीशे वर्षापूर्वीची नक्कीच आहे. 400 200 300 नक्कीच. पण आत्ता जर बघितलं बघा समोर सरदेसाई वाडा आहे. तर आता येऊन आपल्याला इथे एक अर्धा तास झाला. जवळजवळ 40-50 माणसं 15 एक ग्रुप भेटले. 50 एक माणसं तर ह्या अर्ध्या तासात इथे भेटले आपल्याला. मग ह्या वास्तूंचं जर जतन झालं ना तर पर्यटकांचा ओघ अजून वाढेल, अजून लोक येतील, याच्यावर अभ्यास होईल आणि हे व्हायला पाहिजे मित्रांनो. चला बोलू तेवढं कमीच आहे यावर, या विषयावर. तुम्हालाही माहिती आहे काय होणार आहे. चला आता आपण ह्याला ना कर्णेश्वर हां हे बघा अभिने आता दाखवलं. हे बघा बॉटल समोर सरदेसाई वाडा आहे आणि अगदी त्याच्या समोर हे रॅपर्स वगैरे बघा. हे बघा हां हे बघा इथे पूजा केली जाते वाड्याची, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जे काय प्रसंग आहेत भावनिक प्रसंग. तर काय लोकांना सांगायचं कचरा म्हणजे शिक्षण घेतलेलीच लोक आहेत ना ही कचरा टाकणारी. हे बघा हे बघा इथे बघा हां कचरा कुठे टाकायचा हे शिक्षण सुद्धा जर द्यायची वेळ येत असेल लोकांवर तर काय बोलणार. कुठे कचरा टाकायचा हे पण लोकांना कळत नाही. असं जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. ठीक आहे चला. हळूहळू बऱ्याचशा गाड्या आल्या, बरेच ग्रुप आले ते बघा. मग अशी आमची फक्त एक गाडी होती, ह्या गाड्या नव्हत्या, ही नव्हती, तिथे एक गाडी होती फक्त. हे बघा आता इथे पण किती गाड्या जमा झाल्या. हां तर मित्रांनो नक्कीच तुम्ही पण ह्या संगमेश्वर कोकणात येता जात आहे तर संगमेश्वरला भेट द्या. संगमेश्वरला ह्या सरदेसाई वाड्याला भेट द्या. त्याच्या मागे जी मंदिर आहेत त्या मंदिरांना भेट द्या. खूप छान आहे, खूप छान आहे बघण्यासारखं, प्रतिम आहे. पण काय थोडंसं मनाला एक ते हे जाणवतं, जड होतं मग की यांची जी दुरावस्था आहे ना ते बघून की आपण काहीच करू शकत नाही. ठरवलं तर करूही शकतो पण त्यासाठी खूप परवानग्या आहे ते असं बरंचसं लागतं, कारण हे सर्व आहे पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आय थिंक तरी. सो ठीक आहे चला निघूया, भेटूया पुढच्या स्पॉटला. विलास भाऊ आपलं चला टर्न मारून घ्या तुम्ही आधी. तर मगाशी माझा हात लागला. हां